Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस प श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे वालाच्या बिरड्याची भाजी. ही भाजी आधी झालेली आहे, पण काही सबस्क्रायबर मंडळींच्या सांगण्यानुसार ही भाजी मी तुम्हाला परत दाखवत आहे. चला तर मग आपण त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती ते आपण आता पाहू. हे पहा, सर्वप्रथम हे वाल असे असतात. हे मी 2 दिवस भिजत ठेवलेले होते. कडवे वाल, त्याला पावडर लावून मी ठेवलेले होते. ते आता भिजत ठेवलेले होते 2 दिवस. त्यांना मोड आणण्यासाठी एका कॉटनच्या रुमालामध्ये टाकून ठेवलेले होते भिजत घालून, त्या जेणेकरून त्याला मोड यावा. हे पहा, त्याला मस्तपैकी मोड आला आहे. वालानं सोलून त्याचे दाणे काढलेले आहेत. तर मी टोपामध्ये तेल टाकलं आहे 2 पळी बारीक. आता त्यामध्ये मी टाकणार आहे राई जिरं. त्यामध्ये मी टाकलं आहे राई जिरं, कढीपत्ता, लसूण आणि मी टाकतो 1 चमचा बारीक हळद. त्यासाठी लागणारं साहित्य: वाल सोललेले बिरडं वालाचं म्हणजे दाणे, ते 1 वांगं घेतलं आहे, बटाटा, आणि माझ्याकडे घोसाळं होतं, त्याची सालं काढून त्याच्या अशा बारीक फोडी घेतल्यात, आणि 1 टोमॅटो आणि कांदा. आता मी कांदा याच्यामध्ये टाकतो. टोमॅटो पण तसाच टाकतो. आणि लगेच मी त्याच्यामध्ये मसाला टाकतो साधा. कलरचा मसाला टाकणार आहे. भाजी जराशी मी घाईमध्ये करणार आहे. जर काही चुकी आढळल्या त्याबद्दल क्षमस्व. कारण आम्ही जात आहोत जरा बाहेर. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकतो थोडंसं, जेणेकरून कांदा टोमॅटो आपला शिजेल. लागलंच तर आपण नंतर ते टाकूया. परत मी ते ढवळून घेतो. आता मी त्यामध्ये हे वालाचं बिरडं, बटाटा आणि घोसाळ असं टाकणार आहे. तुम्हाला वाटल्यास ह्याच्यामध्ये तुम्ही शेवग्याची शेंग, शेकटाची शेंग वगैरे अशी टाकू शकता. शेकटाची शेंग, वांग, फ्लावर असं तुम्ही टाकू शकता. आता मी हे मस्तपैकी ढवळून घेतो परत. आपण फोडणीला जो मसाला टाकलेला आहे, कांदा टोमॅटो, तो सगळा बिरड्याला लागला पाहिजे. चांगलं ढवळून घेऊ. आता मी याच्यामध्ये गरम पाणी केलं आहे, तर ते मी टाकणार आहे. हे पहा, हे मी गरम पाणी केलं आहे, ते पण मी ह्याच्यात ॲड करतो. तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही आधी पहिलं थोडंसंच टाका, जेणेकरून काय होईल, भाजी आपली पटकन शिजेल गरम पाणी टाकल्याने.
आता मी झाकण ठेवतो. आपण भेटू थोड्या वेळाने. तुम्ही बघताय मगाशी आपण झाकण ठेवलेलं. आता आपण ते झाकण काढून बघू. भाजी आपली शिजली का ती पण बघूया. बघा भाजी पण शिजलेली आहे. बटाटा शिजला, डाळ सुद्धा शिजली वालाची बिरडं. आता मी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकतो. थोडंसं मीठ टाकावं लागेल. हे बघा थोडंसंच टाकतो कारण मगाशी आपण मीठ टाकलं होतं. साधारण 1 चमचा मी मीठ टाकलंय. परत आपण ते ढवळून घेऊ. आणि मी आता बारीक केलेलं ओलं खोबरं आहे ते पण मी याच्यात टाकतो. थोडंसं 1-2 चमचे. वाटण नाही टाकत. काही जण वाटण तुम्ही वाटण टाकू शकता. हे बघा बस आपल्याला अंदाजे 2 चमचेच टाकायचं आहे. आपण आता हे ढवळून घेऊ. तुम्ही ह्याला वाटण लावू शकता. पाच मिनिटं आपण असंच ठेवू आणि आपली भाजी मग रेडी आहे. मी थोडंसं याच्यात तरी पाणी टाकतो. अंदाजे 1 पेलाभर पाणी टाकलंय छोटा. आपल्या भाजीला तवंग सुद्धा आलेला आहे. तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, सगळ्यांना शुभ सकाळ.